ही थेट दृश्य आपण पाहतोय। संसदेच्या आवारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे आणि देशभरामध्ये त्याचा एक जल्लोष साजरा केला जातोय। अशामध्ये त्यांनी जे योगदान या भारतासाठी दिलंय, राज्यघटनेसाठी दिलंय आणि जे समाजाप्रती त्यांचं योगदान आहे त्यासाठी अभिवादन करण्यासाठीच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला दिसतायत। सोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सगळेच केंद्रीय मंत्रिमंडळ सुद्धा आज या ठिकाणी येईल आणि अभिवादन महामानवाला करेल। सुरुवात आजच्या दिवसाची जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या ठिकाणी आल्याचं आपण पाहतोय। त्यांच्यासोबत अनेक मंत्रिमंडळातले नेते सुद्धा पाहायला मिळत आहेत, लोकसभेचे अध्यक्षही पाहायला मिळत आहेत आणि सगळेच या ठिकाणी येऊन त्यांनी महामानवाला अभिवादन केलेलं आहे। एक कृतज्ञता जी आहे ती व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस असतो। जे योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते अमूल्य आहे आणि त्याची कृतज्ञता आपण व्यक्त करावी तेवढी सुद्धा कमी आहे। आणि आज त्यांचा जयंतीचा दिवस, आजच या भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाभले होते। त्यांचा एक विचार लाभला होता। क्रांतीसूर्याचाच हा विचार प्रत्येकाच्या मनात असाच राहण्यासाठी आणि त्यानुसार पुढे आपण कार्य करण्यासाठी उभारी देणाराच आजचा हा दिवस आपण म्हणू शकतो। शिका, संघर्ष करा, संघटित व्हा, ही जी एक महत्त्वाची शिकवण जी आहे ती त्यांनी दिली ती प्रत्येकानंच आज आपल्या आयुष्यात लागू करण्याची गरज आहे। त्यानुसार प्रत्येक तरुण तरुणींनी पुढे कार्यरत राहण्याची गरज आहे। भारताची लोकशाही जी आहे त्याचे सुद्धा शिल्पकार हेच आपले क्रांतीसूर्य आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत।